मुंबई विद्यापीठामधील सिनेट निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न असलेल्या युवा सेनेने निर्विवाद असा विजय मिळवलाय। शिवसेनेमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातल्या सिनेटच्या निवडणुकीकडे होतं। मात्र या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेनं अभाविपचा धूळ चारत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। मुंबई विद्यापीठात आवाज युवा सेनेचाच। सिनेट निवडणुकीत युवा सेनेचं निर्विवाद वर्चस्व। अभाविपला धूळ चारत मिळवला विजय। युवा सेनेचे हे विजयी शिलेदार पेढे वाटून एकमेकांचं तोंड गोड करतात। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आवाज युवा सेनेचाच राहिला। राखीव तसंच खुल्या प्रवर्गातल्या सर्वच्या सर्व 10 जागांवर युवा सेनेनं भगवा फडकावला। दरांची आवडीची युवा सेना हे परत एकदा सिद्ध होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे। 2010 साली जेव्हा आदित्य ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख झाले त्यावेळी आम्ही 10 पैकी 8 जागा जिंकलेलो। त्यामुळे युवा सेनेच्या स्थापनेनंतर जो काही परफॉर्मन्स होता तो पक्ष फुटीनंतर आम्ही रिपीट केलेला आहे। अनेक लोक हा सोडून गेला तो सोडून गेला, आमच्यातनं 5 सिनेट सदस्य फोडले, आता युवा सेनेचं काय होणार, आता हा गेला ना ते गेला, ह्या ज्या काही सगळ्या बातम्या होत्या, मला वाटतं आजच्या निकालाने या सगळ्या बातम्यांना आम्ही उत्तर दिले। एकूण 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक संघटना उतरल्या होत्या। मात्र खरी लढत होती ती आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेना आणि भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांमध्ये। महिला गटातून युवा सेनेच्या स्नेहा गवळी यांनी एबीव्हीपीच्या रेणुका ठाकूर यांना धूळ चारली। एससी गटातून युवा सेनेच्या शीतल देवरुखकर शेठ यांनी राजेंद्र सायगावकर यांना मात दिली। ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे मयूर पांचाळ विजयी झाले, त्यांनी राकेश भुजबळ यांचा पराभव केला। एसटीतून धनराज कोहचडे यांनी अभाविपच्या निशा सावरा यांना हरवलं। निशा सावरा या माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या। एनटी मधून शशिकांत झोरे यांनी अजिंक्य जाधव यांना अस्मान दाखवलं, तर खुल्या प्रवर्गामध्ये प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले। न्यायालयीन लढाई आम्हाला लढावी लागली, परंतु एक या गोष्टीचा आनंद आहे की न्यायालयीन लढाई जरी आम्हाला लढावी लागली असली तरीही आम्ही आमचा विजय निश्चित होता, आम्हाला हे माहिती होतं आणि कुठेतरी आम्हाला विश्वास होता की लोकशाही अजूनही जिवंत आहे। तर हो, या जगामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाहीचा हा विजय आहे मला वाटतं। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक होण्यावरूनच राजकारण रंगलं होतं। आधी या निवडणुकीला राज्य सरकारने स्थगिती दिली, मग प्रकरण कोर्टात गेलं। मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिल्यानंतर मंगळवारी राज्य सरकारला सिनेटची निवडणूक घ्यावी लागली होती। शिवसेनेच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे लागलेलं होतं। मात्र या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेनं अभाविपचा सुपडा साफ केला। आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिनेट निवडणुकीचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।